श्री स्वामी समर्थ. आज आपण कैरीची छान स्वादिष्ट आणि टेस्टी अशी चटणी बनवणार आहोत. इथं मी एक तोतापुरी कैरी घेतली, पावशेरची असेल ती. आता ती छान मी पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण आपण तिला साल सकट वापरण्याची, साल काढणार नाही आपण. काही काही जणांची साल काढून टाकतात, पण सालमुळे ज्याची चटणी छान टेस्ट येते. आता हिला आपण कापून घेऊ. तुम्ही स्क्वेअरमध्ये कापा किंवा लांबट कापा, तरी चालेल, कारण आपण तिला मिक्सरमध्येच वाटायचं आपल्याला. एवढे बारीक कापल्याने पटकन मिक्सरमध्ये बारीक होतं. तुमच्याकडे पाटा असेल दगडाचा, त्याच्यात पण तुम्ही ठेचून करू शकता, त्याची अजून छान टेस्ट येईल. आता बघा, असे स्क्वेअरमध्ये मी सगळे कापून घेतली कैरी. ही कैरी जास्त आंबटी नाही, जास्त गोडी नाही, मीडियम आहे. आता हिला आपण मिक्सरच्या भांड्यात छान वाटून घेऊ. जास्त बारीकीने वाटायचं, जाडसरच ठेवायचं, पाणी न घालता. आता यात आपण लसूण घालून घेणार आहेत. अद्रक घालून घेतलंय. लसणामुळे आणि अद्रकमुळे छान टेस्ट येते. आता याला आपण छान बारीक वाटून घेऊ. बघा, असं छान वाटलं गेलंय. आता इथं मी गॅस पेटवला. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवू. यात मी 1 ते 1.5 पळी तेल घातलंय. आता यात मोहरी घालून घेऊ. मोहरी तळतळली की आता आपण आपले जे वाटण आहे ते घालून घेणार आहोत आणि याला छान मिक्स करून घेऊ. तेलात छान फ्राय होऊ देऊ. छान तडका बसलेला आहे. आता बघ, छान थोडी शिजल्यात आली. आता आपण यात मसाले घालून घेऊ. मी लाल तिखट घेतलंय 2 चमचा. तुम्ही आता हवं तर हिरवी मिरची पण वापरू शकता. आता यात आपण हळद घालून घेऊ कलरसाठी. धने पावडर घालून घेतलंय आणि छान आता मिक्स करून घेऊ. मंद गॅस केलाय मी, म्हणजे खाली नाही तर लागते चटणी. आता चवीनुसार मीठ घालून घेतलंय. गूळ घातलाय थोडा, म्हणजे आंबट गोड छान टेस्ट येते, आंबट गोड तिखट. आता छान आपण मिक्स करून घेऊ आणि थोडं झाकण ठेवून कमी गॅसवर 1 मिनिट होऊ देऊ. बघा, 1 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघितलंय. आपली चटणी छान शिजली आहे. एकदम टेस्ट लागते आणि तोंडाला चव नसेल ती चटणी नक्की करून खा. तोंडाला नक्की चव येते. भाजी सोबत, भाकरी सोबत, पोळी सोबत, भातासोबत, कशासोबत खूप छान टेस्ट लागते. तोंडी लावायला पण छान आहे. तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. घंटीचा आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर नक्की करा. आणि चटणी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.